निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। गावकऱ्याव, आपण शेतात कष्ट करून पोट भरणारी माणसं आहोत। शेतात जर काही पिकलं तर आपली पोरं बाळ आपले आईबाप सुखात राहतात, त्यांच्या बाकीच्या गरजा बी आपल्याला पुऱ्या करता येतात। पर इतके दिवस झालंय आपण बघितलंय शेतात किती बी कष्ट करा पर जास्तीचं पिकतच नव्हतं, कारण आपल्या भागात लई पाणी कमी आणि त्याचमुळं नाथबाबांनी आपल्याला इरीचं ठिकाण दावलं, तिथं चांगलं पाणी बी लागलं। अक्काबाईने आटवलेल्या त्या इरीला आता पुन्हा पाणी आलंय नाथबाबांच्या कृपेनं। तेव्हा आता आपण बी आपलं काम चोख करायला पाहिजे की नाही? आम्ही नाथबाबांनी भेटून आलो या, त्यांनी शेतातली कामं सुरू करायला सांगितली आहेत आणि पेरणीसाठीची तिथी त्यांनी ठरवून दिली या आणि ते त्या तिथीला वरुण देवाला आव्हान बी करणार आहेत आणि त्यांच्या कृपेनं समधीकडे पाऊस पडेल बघा। आणि मग इतके दिस तापलेली जमीन शांत होईल, तिच्या उदरात आपण जे बी पेरू ते सोन्यावाने पीक म्हणून उगवल बघा। पर हे समद व्हायासाठी नाथबाबा आपल्याला जे सांगतात ते आपल्याला करावं लागल। हे बघा, ती अक्काबाई तुमच्या मनात काय बाई भरवील, पर तुम्ही तिच्या बोलण्याला भूलू नका। नाथबाबांवर विश्वास ठेवा, अरे तेच आपले देव आहेत देव। वय वय, तुमचं भलं तुम्हालाच कळायला पाहिजे। ती अक्काबाई तुम्हा समद्यासनी फितवाया बगल, पर तुम्ही तुमच्या जाग्यावर ठाम राहा, ह्यातच आपल्या समद्यांचं भलं आहे बघा। काय कळतंय ना? वय वय, पिताश्री, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। मला? काय रे? मी आज रात्री गावाच्या वेशी बाहेर जाणार आहे। वेशी बाहेर? रात्री वेशी बाहेर का जायचंय तुला? अहो पिताश्री, थांबा, मी आईला देखील बोलवून घेतो, तुम्हा दोघांना एकत्र सांगता येईल, नाहीतर तिला पुन्हा सगळं सांगावं लागेल। आई, ए आई। काय रे, भूक लागलीये का? हे बघ माझं होतच आलंय सगळं। सुमती, तो काय म्हणतोय ते आधी ऐकून तर घे। अगो बाई, हो का? मला वाटलं स्वयंपाक झालाय की नाही हेच विचारतोय। दुसरं काही आहे का? काही नाही, आज रात्री मी गावाच्या वेशी बाहेर जाणार आहे। काय? अहो काय बोलतोय हा? होय, मला आधीच सांगितलंय त्याने, तुला सांगण्यासाठी बाहेर बोलवलंय। अहो पिताश्री, कळलंय तिला। आई, मी जाईन वेशी बाहेर। नाही नाही, अजिबात नाही। काय रे, का जायचंय रे रात्री तुला वेशी बाहेर? हे बघ, जायचं असेल ना तर उद्या दिवसा जायचं। नाही जमणार, माझं एक काम आहे, दिवसा नाही जाता येणार। अरे असं काय काम आहे तुझं? नाही सांगता येणार, झाल्यावर सांगेन, पण मला जावं लागणार आहे। ठीक आहे, हे बघ, असं असेल ना तर मग तू सूर्य मावळल्यानंतर जा।
आई, मी तुला रात्री म्हणालो, संध्याकाळी नाही. रात्र म्हणजे किती रात्र? दुसऱ्या प्रहरी जाणार आहे. देवा, तुम्ही जे म्हणलं ते मी समध्या गावकऱ्यांनी सांगितलं. बघा देवा, समधे कसे राबत्यात ते. तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवला म्हणून ही कृपा झाली आहे. देवा, आता काही दिवसात हे माडरान हिरवगार दिसत. अव स्वप्नात बी मला वाटलं नव्हतं की असं काही होईन म्हणून. पंच, माणसाचं जगणंच असं असतं. आपल्या मनाला वाटणाऱ्या गोष्टी होत नाहीत, पण कल्पनेपलीकडच्या गोष्टी मात्र निश्चित होतात. आणि पंच, खरं तर आमच्या योजनेनुसार हे सगळं आधीच व्हायला हवं होतं. परंतु त्या अक्काबाईने आमच्या कार्यामध्ये विघ्न आणलं. गुरुदेव, कदाचित नियतीच्या मनात हेच असेल. पण आता जर तिने पुन्हा काही खोडी काढायचा प्रयत्न केला तर मात्र तिच्या पापाचा घडा भरला पाहिजे गहिनी. अव पण देवा, ती मुद्दाम आडकाठी करायला लागली आहे बघा. मी तुम्हाला एक म्हणते, आम्हाला दम देते आणि गावातल्या लोकांनी भीती घालते. चिंता करू नका पंच. त्या अक्काबाईने निर्माण केलेली छोटी मोठी विघ्न आमच्या समोर तग धरू शकत नाही. परंतु गुरुदेव, यामुळे आपल्या कार्यात विलंब होत जाईल. परंतु ह्या सगळ्यावर काळ हे एकमेव उत्तर आहे. शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतरच भगवान श्रीकृष्णांनी त्याचा वध केला होता. आपण सुद्धा अक्काबाईच्या पापांचा घडा भरण्याची वाट पाहत आहोत. हो, श्रीपाद, अरे एवढ्या रात्री वेशी बाहेर कोणी पडत नाही, त्यात तू एवढ्या रात्री जायचं म्हणतोयस. आम्हाला काळजी वाटते रे. तू लहान आहेस, मान्य आहे तुला काही दैवी गोष्टी अवगत आहेत, पण आम्ही हो कसं म्हणायचं? अहो, तुम्ही विचारताय काय त्याला? सरळ नाही म्हणून सांगा त्याला. हे बघ श्रीपाद, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई, मला जावंच लागणार. ठीक आहे, मग आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर येऊ. नक्की? हो. सुमती, अहो मग आता काय करायचं? तो आपला ऐकत नाही ना, मग आपण दोघंही जाऊ त्याच्यासोबत. बर, तुम्ही या तिथे, पण तिथे तुम्हाला जे काही दिसणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरून जा. मी काही तुम्हाला तिथे या असं म्हणत नाहीये. हो का? मग नको बाबा, मग मीही नाही येत आणि मग मी तुलाही जाऊ देणार नाही. आई, हट्ट नको करूस. हे कार्य मला करावंच लागणार आहे. तशी नियतीची इच्छा आहे. सुमती, त्याला जायचं असेल तर जाऊ दे. हवं तर तू घरी थांब, मी जाऊन येतो त्याच्यासोबत. चालेल का रे? पिताश्री, तुम्हाला नंतर त्रास व्हायला नको. हो हो,
कुणालाही काहीही त्रास होऊ नये असं मला वाटतं. श्रीपाद असताना मलाच काय, कोणालाही काहीही त्रास होणार नाही एवढा तर विश्वास आहे ना आपला त्याच्यावर. श्रीपाद, तुझी काही हरकत नसेल तर मी येतो तुझ्यासोबत. ठीक आहे, आपण मध्यरात्री जाऊया. आजची रात्र फार महत्वाची आहे. काय अक्काबाई, तुझं चेटूक मोडून काढलं नाथानी. आणि समद्यांनी शेतात काम बी करायला सुरुवात केली आहे. काय र, कशा पाय एवढं राबतायसा? तुम्हाला जे काय पाहिजे ते म्या हितच द्यायला तयार आहे. आम्हाला कोणाला बी गरज नाही तुझी. ए पंच, त्या नाथबाबांचं ऐकायची काय बी गरज नाही. ते जे करताल का नाही ते म्या समज करू शकते. ते बी कष्ट न करता. एवढं भरभरून दिल का नाही की कशाची बी कमी पडायची नाही. अगं तुझ्या अशा या चेटूकची काय बी गरज नाही आम्हासनी. अगं आम्ही कष्ट करू, कष्ट. नाथ बाबा आहेत आमच्या संग. अगं कष्टा बिगर काय बी नाही. हो पंच, आम्हाला काय हौस आली आहे का? आहो पंच, अक्काबाई आपल्या भल्याचाच विचार करतीया. तुझं काय भलं झालं ग? हा अगं सांग की. होणार होणार, समद्यांचं समद भलं होणार. तुम्ही फक्त म्या जे काय सांगते ते ऐका. उद्या जातील ते हितनं, मग काय करशील? पर म्या हितच ह्याच गावात राहणार. तवा माझं ऐकावं लागन. हे बघ अक्काबाई, आम्ही कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही हे आमचं आम्ही ठरवू. तू नका सांगूस. आणि अक्काबाई, तुला शेवटचं सांगते, तुला जे काही करायचंय ना ते कर, पर आमच्या वाटेला जाऊ नगस. चल बा बाजूला. चला र. अक्काबाई, कसं करायचं का आता? अक्काबाई, बघितलंस ना व, कुणी सुद्धा थांबलं नाही. थांबतील थांबतील, आज नाही तर उद्या थांबतील. आणि माझ्या पाया बी पडतील. त्या शेतात पिकाला नाही ना, मग बरोबर येताल. अक्काबाई, आता असंच व्हाया पाहिजे बघ. तसंच करणार आहे म्या. त्यांना काय राबायचं ते राबू दे, पर शेतात काय पीक याचं नाही. आता तुम्ही बघाच म्या काय करते. आई आई, अक्काबाई, आता पुढे सांग काय काय करायचंय ते. खंडू, तू म्या काय सांगते त्या वस्तू घेऊन ये. तू सांग फक्त, लगेच आणायला जातो बघ. मग ऐक, कावळ्याचं रगात घेऊन ये.
बाबळीचा एक काटान आणि टिटवीचं एक अंड बी घेऊन ये. या बया अक्काबाई, तुला ह्या गोष्टी लागणार आहेत वय? हा मग अक्काबाई काय गोष्टी गावत्या लगेच, पण टिटवीचं अंड सापडायला जरा ये लागेल बघ. खंड्या, समध्या गोष्टी आजच्या आज घेऊन ये. आज रातच्यालाच मला होम करायचाय. आज रातच्यालाच करावं लागेल का? आजच. माझ्यावर चिटूक उलटण्याआधी ह्यो होम मला आजच करावा लागणार. अरे देवा, अंड धुंडाळून मिळेल सुद्धा, पण काव्याचं रगत आणायचं म्हणजे जरा अवघडच आहे बघ. तू जर कावळ्याचा रगात घेऊन आला नाहीस का नाही, तर तुझा कावळा कराय मला येळ लागायचा नाही. मीना, तू होमासाठी सरपण घेऊन ये. वय वय करते. आणि तुझं घर बी स्वच्छ करून ठेव. माझं घर वय? हा मग आपल्याला तुझ्या घरात होम करायचा आहे. अगं पण अक्काबाई, आपण होम इथंच करत असतोय ना? सांगतोय तेवढं कर. हा विधी कोणाच्या पण नजरेला पडू द्यायचा नसतोय. आणि तुझ्या घरी आपल्याला अडवायला कुणी बी याचं नाही. वय वय अक्काबाई, कळलं. तू नको काळजी करूस, मी समधी तयारी करून ठेवते. त्या नाथ बाबासनी आज कळलंच, ही अक्काबाई म्हणजे कच्च्या गुरुची चेली नाही. मी असं फास टाकते की ते कोणाला बी सोडवता याचं नाही. आई आई, देवी आई. खंडू, अरे खंडू, काय करतोय? अरे माणसानं त्रास देताच, पर त्या पक्ष्यांना तरी सोडा. अहो मॅक त्याला मारत नाहीये. मॅक ते जरा जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं. अक्काबाईने सांगितलं दिसतंय. असंच समजा. मॅक तिच्याशिवाय कोणाचं ऐकतो होय? आलं माझ्या ध्यानात. यांचं परत काहीतरी चालू झालेलं दिसतंय बघा. काय र, कशासाठी पाहिजे तुला कावळा? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं काम करा. अरे खंडू, कशाला त्या अक्काबाईच्या नादाला लागतो? अरे हे चेटूक बिटू करून काय बी मिळत नसतं, आणि मिळालं ना तरी टिकत नसतं. हे बघ, त्या अक्काबाईला नाद बाबा शिक्षा करणार आहेत. तिच्या बरोबर तुझा बी भय जाईल बघ. हे बघ ऐक, तुझ्या भल्याच सांगतोय आम्ही. तुझ्या गावाकडे शेती आहे ना, मग जाऊन राख किती. अक्काबाईने लय केलं माझ्यासाठी, मी का तिला सोडणार नाही. बरं बाबा, नग सोडूस. ते म्हणतात ना, उघड्या बरोबर ना आगड गेलं आणि रातभर हिमानं मिळालं, तशीच गत होणार आहे तुझी. तुमच्या बडबडीमुळे तो कावळा सुद्धा गेला उडून. मी काय असताना सोडणार नाही. अरे अरे ऐक, या लोकांनी देवाच्या पूजेला फुलं पाहिजे, चंदन धूप गंध पाहिजे, हे या लोकांनी सुचायचं नाही. पण असल्या घाणेरड्या गोष्टी सुचत्या. अव प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं मिळणारच आहेत. अहो पर कधी? गुरुदेव, अशा परिस्थितीत आपण काय करायचं? मद्य पिऊन झिंगणाऱ्या व्यक्तीला आपण काही करतो का गोरक्ष? गुरुदेव, ती केवळ स्त्री आहे म्हणून आपण गप्प बसायचं?
आणि तिला गावात हवं ते करू द्यायचं हे योग्य वाटत नाही. तुला काय म्हणायचं आहे ते मला समजतंय गहिनी. गुरुदेव, आपल्याला सरळ दिसत आहे ती तिच्याकडे असणाऱ्या शूद्र विद्येचा वापर करत आहे. तिच्याकडे जो केवळ एकच भाता आहे त्यातले सगळे बाण तिला वापरू द्यावे. तिला समजेल की तिच्याकडे जी क्षुद्र विद्या आहे त्याचा काहीही उपयोग नाही. आपण गुरुदेव असून जर असं म्हणता आहात की तिच्यावर कोणतंही आक्रमण करायचं नाही तर ते तसंच होईल.